तर मंडळी नमस्कार. आज सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरला आहे. रस्त्यावर उतरण्याचं कारण म्हणजे जे संतोष देशमुख आहे यांची निर्गुणपणे हत्या झाली. पण अजूनही त्यांचा जो आरोपी आहे त्याला अजूनही शिक्षा झालेली नाही. त्यामुळेच सर्वसामान्य व्यक्तींची हीच भावना आहे की लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे. यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे देखील नावं जोडण्यात आली आहे. त्यावर सर्वसामान्य व्यक्तींना त्याचबरोबर सुरेश धस, अंजली दामानिया यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत या केसचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी अंजली दामानिया यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची अंजली दामानिया यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी त्यांचं सांत्वन देखील केलं आहे की तुम्ही काळजी करू नका की आम्ही लवकरात लवकर आपण संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊच, असं आश्वासन देखील अंजली दामानिया यांनी केलं आहे. त्याचबरोबर इकडं देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही पत्रकार परिषद घेतलेली नाही अद्यापही. त्यांनी फक्त विधानसभेमध्ये म्हटलं होतं की लवकरात लवकर आपण संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत यांना गजाआड करूच. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं होतं की मला सरकारला या गोष्टीसाठी 2 ते 3 महिन्याची कालावधी लागणार आहे. त्यामुळेच हे राजकारण पेटलं आहे. म्हणजेच इकडं सुरेश धसाई यांनी देखील आरोपावर आरोप सुरू केले आहे. ज्या प्राजक्ता माळी आहेत आणि जे धनंजय मुंडे आहे यांचा देखील सुरेश धस यांनी संबंध जोडला आहे. त्यावर प्राजक्ता माळी यांनी आक्रमक होऊन त्यांनी म्हटलं आहे की मी महिला आयोगामध्ये लवकरात लवकर तक्रार दाखल करणार आहे. या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यावर सुरेश धस यांनी म्हटलं आहे की मी त्यांच्याबद्दल काही बोललोच नाही ना. तुम्ही एकदा माझी व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी काही बोललोच नाही. मी सगळं व्यवस्थित क्लिअर कट बोललो. जे आहे ते खरं आहे, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे संतोष देशमुख आहे यांना न्याय मिळतो का हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.